नमस्कार मंडळी, 29व्या वेलनेस वेनसडे मध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा जो विषय आहे ना, तो अगदी लहान थोरा सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी विषय आहे। कारण अगदी तहानुलं बाळ सुद्धा गॅसेसच्या त्रासापासून सुटलेलं नाहीये। त्यामुळे आज आपण ह्याच पोटातल्या वाताची गाथा समजून घेणार आहोत। त्याआधी आमचा मागचा 28वा जो वेलनेस वेनसडे होता तो होता थायरॉइडची कहाणी, दमलेल्या थायरॉइडची कहाणी, आणि त्याही एपिसोडला भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला। तो एपिसोड तुम्ही अजून पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा, तो आपल्या YouTube चॅनल आणि फेसबुक चॅनलवर आहेच आहे। तत्पूर्वी आज आपण सुरुवात करूयात पोटातल्या वाताची गाथा समजून घेण्यापासून। त्यासाठी मी वैद्य ज्योती शिरोडकरांना आमंत्रित करते। हॅलो एव्हरीबडी, नमस्कार। हॅलो डॉक्टर। सो पहिला प्रश्न असा आहे की गॅसेस म्हणलं विषय तर अतिशय कॉमन आणि फुसका आहे, पण तरीही तो खूप त्रास देतो, म्हणजे अगदी प्राण कंठाशी आणतो। कशामुळे हा गॅसचा त्रास उद्भवतो आणि त्याची कारणं कुठली? मंडळी, गॅसेसचा त्रास होण्याआधी मुळात गॅसेस कसे तयार होतात हे आपण पाहू आणि मग ते त्रासदायक कधी ठरतात ते बघूया। म्हणजे काय ना, आपलं अन्नपचन जेव्हा होतो तेव्हा अन्नातला जो काही पोषकांश आहे किंवा सारभाग आहे त्याचा तो शरीरामध्ये शोषला जातो आणि मलभाग जो आहे तो वेगळा होतो। अशाच वेळी वायूची पण उत्पत्ती आपल्या मोठ्या आतड्यामध्ये होत असते आणि हे अगदी नॉर्मल आहे, नॅचरल आहे, फिजिओलॉजिकल आहे की अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये वायूची उत्पत्ती होणं। प्रॉब्लेम कधी येतो माहितीये का? जेव्हा तो अति जास्त प्रमाणात तयार होतो किंवा दुर्गंधीयुक्त गॅसेस बाहेर पडतात, मग ते अपानाच्या रूपाने असो, म्हणजे फाटच्या रूपाने असो किंवा ढेकर या स्वरूपात असो, पण ते जेव्हा सतत अति जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा खरा प्रॉब्लेम येतो। मग हे कशामुळे होतात हे आपण बघूया बरं का। मुख्य तुम्ही जे अन्न खाता त्याचा खूप महत्वाचा संबंध आहे। काही काही वातुळ पदार्थ असतात, जसं की हरभऱ्याची डाळ आहे किंवा काही शेपूसारख्या पालेभाज्या आहेत, खूप जास्त फायबर खाण्यात आलं किंवा मैदा, बटाटा यासारखे स्टार्ची पदार्थ खूप खाण्यात आले किंवा वाल, पावटा, वाटाणा अशी कडधान्य, राजमा, छोले ही जास्त खाण्यात आली तर प्रचंड गॅस तयार होतो, कारण हे पदार्थच मुळात वातुळ आहेत। दुसरी गोष्ट, तुम्ही खाताय आणि बैठं काम करताय, काहीही व्यायाम नाही, इनॅक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, असं जर असेल तर वात होण्याची प्रक्रिया खूप जास्त असते, कारण अन्नच पचत नाही। अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही आधी खाल्लेलं जे अन्न आहे ते खाल्लेलं अन्न पचण्याआधीच जर तुम्ही परत काही खात असाल, येता जाता सहज दिसलं म्हणून तोंडात टाकलं किंवा भूक लागलेली नसताना सुद्धा खाल्लं, तर अपचन होऊन वायू होण्याची प्रक्रिया ही खूप जास्त असते। त्याच्यानंतर आहे आता मुळात अपचनाची कारणं काय आहेत, तर अति जास्त खाणं, म्हणजे प्रमाणाबाहेर खाणं, अति जास्त हाय कॅलरी फूड खाणं आणि ते न पचणं, किंवा मुळातच तुमचा अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही मंद असणं, ही सगळी कारणं अपचनाची आहेत। किंवा एकावर एक जास्त सतत खात राहणं, यामुळे सुद्धा अपचन होऊ शकतं। आता मला भूक लागलेली आहे, मला खायचं आहे, तर आधी मी माझ्या पोटाकडे लक्ष द्यायला पाहिजे की माझा आधीचा आहार पचला आहे का? काय लक्षण आहे त्याचं? एक सुंदर श्लोक दिलेला आहे आयुर्वेदात, लघुता क्षुत पिपासाच। जो श्लोक मी पुन्हा एकदा सांगते, काय बरं, उद्गार शुद्धी उत्साहो वेगोत्सर्गो यथोचितः लघुता क्षुत पिपासाच जीर्णाहारस्य लक्षण। म्हणजे काय, तुम्हाला जो ढेकर येतो खाल्ल्यानंतर किंवा 2 तासांनी 3 तासांनी अन्न पचल्यावर, त्याला अन्नाचा वास येता कामा नये। तुम्हाला उत्साह आला पाहिजे, मलमूत्र या वेगांचं व्यवस्थित प्रवर्तन झालं पाहिजे, तरच आपण समजू की आधी खाल्लेलं अन्न पचलेलं आहे। तुम्हाला शरीरामध्ये हलकेपणा आला पाहिजे,
आणि भूक आणि तहान याची जाणीव झाली पाहिजे, तर आपण म्हणतो की येस, आधी खाल्लेलं अन्न पचलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या कारणांनी, म्हणजे अपचन आहे, वातुळ पदार्थ आहेत, सिडेंटरी लाईफस्टाईल, व्यायाम न करणं हे आहे, त्याबरोबरच वेगवेगळी इन्फेक्शन्स झाली तरी सुद्धा पोटामध्ये गॅस तयार होतो. काहीतरी आपण बाहेरचं खातो, पटकन काहीतरी इन्फेक्शन पोटात जातं, या घाणेरडं पाणी प्यायलं जातं, त्याद्वारे जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे पोटात गॅस जास्त होऊ शकतो. अजून एक महत्वाचं कारण आहे गॅसचं. तुम्ही खूप जास्त कोरडा आहार जर घेत असाल, खूप नुसते सॅलड्स खात असाल, तेल तूप अजिबात नाही, किंवा जेवणामध्ये पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, पाणी अत्यंत कमी प्यायलं जातं, चिवडे वगैरे असं काहीतरी कोरडं, लाह्या नुसत्या असं खाल्लं तर त्यामुळे सुद्धा गॅस जास्त होतो. जेवणामध्ये आपल्या तेल तुपाचं प्रमाणही योग्य असायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते वय. उतार वयामध्ये किंवा जसे तुम्ही वार्धक्याकडे झुकता तसतसं शरीरामध्ये नॅचरली कोरडेपणा येतो, वातवृद्धी होते आणि पोटात गॅसेस होण्याची पण टेंडन्सी वाढते. तर ही सगळी कारणं गॅस होण्याची आहेत. सगळ्यात महत्वाचं काय होतं सांगते. तुम्ही अन्न खाल्लं, समजा जर ते पचलं नाही तर ते पुढे ढकललंच जात नाही, ते शरीराबाहेर त्याचं उत्सर्जनच मलरूपाने होत नाही. मग ते अन्न आतड्यांमध्ये पडून राहतं, ते सडतं, कुजतं, त्याच्यावर आपल्या पोटातल्या म्हणजे आतड्यातल्या सूक्ष्म जीवांची प्रक्रिया घडते आणि त्यातनं जो काही वात किंवा वायू उत्पन्न होतो त्याच्यामुळे मग पोट फुगणं किंवा एकदम पोट जड वाटणं अशासारखी लक्षणं निर्माण होतात. पण आता ना कॉन्स्टिपेशन आणि गॅसेस हे एकाच वेळेला बरेचदा झालेले आढळतात. मग कॉन्स्टिपेशनमुळे गॅसेस होतात का गॅसेसमुळे कॉन्स्टिपेशन होतं? दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे जर कॉन्स्टिपेशन झालं, फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन कशाने होऊ शकतं की तुम्ही मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स जास्त खाल्ले, आहारात फायबरचा अजिबात समावेश नसला, भाज्या फळं या गोष्टींचा समावेश नसेल, पाणी कमी पिण्यात असेल, तेल तूप वर्ज्य असेल किंवा कमी केलेलं असेल, तर या सगळ्यामुळे, आणि अजून एक म्हणजे अतिशय जास्त कमी खाणं, या सगळ्यामुळे होतं काय, मलभाग जो आहे तो पुरेसा निर्माण होत नाही आणि त्यामुळे मल हा घट्ट तयार होतो आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. मग अशामुळे सुद्धा गॅसेसची मात्र उत्पत्ती होते, कारण मळच पुढे सरकत नाही आणि त्यामुळे गॅसेस खूप होतात. उलट पण होतं, जेव्हा तुम्ही खूप वातुळ पदार्थ खाता आणि प्रचंड गॅस तयार होतो त्या वातुळ पदार्थांमुळे, त्यामुळे मलामधलं पाणी जास्तीत जास्त शरीरात शोषलं जातं आणि मल कोरडा झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. त्यामुळे ह्याच्यामुळे ते होतं आणि त्याच्यामुळे हे होतं, हे दोन्ही खरं. हे गॅसेस झाले ना की पोट फुगतं आणि अस्वस्थता वाढते, उत्साह कमी होतो, भूक मंदावते. हे परिणाम अनेकांनी अनुभवले असतीलच, पण या व्यतिरिक्त काय परिणाम होतात हे आता तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? नक्कीच. आपल्याला वाटतं फक्त गॅसेस आहेत पोटामध्ये, पण त्या गॅसेसचे परिणाम दूरगामी असतात. केवळ ते पोट फुगणं किंवा फार्ट्स किंवा ढेकरा येणं एवढ्याशीच अवलंबून नसतात. आता विचार करा, समजा आतड्यामध्ये गॅस साठला, वायूची गती कशी आहे, ऊर्ध्वगती आहे. वात किंवा हवा ही नेहमी वरच्या दिशेला जात असते. आपल्या पोटातला गॅस सुद्धा जर तो साठला तर वरवर यायला लागतो आणि वाटेत येणाऱ्या सगळ्या ऍसिड्स वगैरेंना पण तो वर फेकतो, ज्याच्यामुळे तुम्हाला छातीत जळजळणं किंवा घशाशी येणं, घशाशी आंबट येणं या गोष्टी व्हायला लागतात. मग अशा वेळी काय होतं, छातीत जळजळत आहे म्हणून तुम्ही दिवसेंदिवस वर्षानुवर्ष अँटासिड्स घेतात. म्हणजे जेलुसिल आहे, पॅनडी आहे, अशा खूप फेमस गोळ्या आहेत की लोक वर्षानुवर्ष घेत असतात. पण खरं कारण काय असतं की पोटात गॅस साठलाय आणि तो ऍसिड्सना वर फेकतोय म्हणून तुमच्या छातीत जळजळते. इथे अँटासिड पेक्षाही ठीक आहे, अँटासिडने तुमची ती जळजळ कमी होऊ शकते, पण इथे गॅसेस कमी करण्यासाठी जर तुम्ही काही औषधं घेतली किंवा तसा आहार घेतला तरच ती जळजळ ही पूर्णतः कमी होऊ शकते, अन्यथा नाही. दुसरी गोष्ट, मग
गॅसेस पोटात झाले की ऍसिडिटी ही जी मी आता तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने होते. त्यानंतर छातीवर प्रेशर येतं. अनेक लोक छातीवर दडपण आलंय, छातीत दुखतंय म्हणून आयसीयू मध्ये ऍडमिट होऊन परत बाहेर येतात कारण रिपोर्ट्स नॉर्मल असतात. त्याचा अर्थ काय की गॅस पोटात साठणं हा फुफ्फुसांच्या आणि हृदयांच्या हालचालींमध्येही व्यत्यय आणतो आणि त्यामुळे मग चेस्ट पेन किंवा छातीत दुखणं यासारखी लक्षणं निर्माण करतं. त्याच्यानंतर गॅसमुळे डोकं दुखणं किंवा मायग्रेन किंवा अर्धशिशी म्हणतो ना, तो सुद्धा प्रकार गॅसमुळे होऊ शकतो. आपल्याला वाटतं की पित्तामुळेच फक्त होतं, किंवा उन्हातनं गेल्यावर होतं, आंबट खाल्ल्यावर होतं, तिखट खाल्ल्यावर होतं, पित्त वाढलं की वाढतं, त्यामुळे डोकं दुखतं. पण बऱ्याच जणांमध्ये हे मायग्रेन्सचे अटॅक्स जे आहेत ते पोटातल्या गॅसेसमुळे येऊ शकतात. त्याच्यानंतर अजून काय परिणाम होतो ते आपण पाहूया. हा पोटात गॅस साठला की अनेकांच्या अनुभवाला आलं असेल की पाठीमध्ये मानेमध्ये असे जखडल्यासारखं वाटतं, कॅच येणं म्हणतात ना, तो प्रकार पोटातल्या गॅसेसमुळे होऊ शकतो. याशिवाय आयुर्वेदानुसार पोटातले गॅसेस आणि तुमचे सांधे यांचा खूप जवळचा संबंध आहे बरं का. पोटात या पुरीशोह स्रोतस आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल, स्पेशली लार्ज इंटेस्टिनल सिस्टीम. त्या लार्ज इंटेस्टाईन्स मध्ये जेव्हा खूप गॅसेस होतात आणि मलभाग पूर्णतः त्याचं विसर्जन होत नाही, त्यावेळी सांध्यांमध्ये प्रॉब्लेम येतो. अनेकांना गुडघेदुखी सुरू होते आणि ह्याला कारण पोटातला गॅस असतो. तो मोठ्या आतड्यातला गॅस जेव्हा कमी होतो तेव्हा ती गुडघेदुखीही आपोआप कमी होते. मला एक केस आठवतेय. खूप वर्षापूर्वी माझ्याकडे एक बाई आल्या. त्यांना सायटिकाचा प्रचंड त्रास होत होता. म्हणजे जेव्हा त्या माझ्या दवाखान्यात आल्या, त्यांच्या गाडीतनं उतरल्या, कशा बशा त्या 1-2 पावलं टाकू शकत होत्या. त्यांना अजिबात चालता येत नव्हतं. टिपिकल सायटिक पेन होतं. त्यांना काय केलं असेल, त्यांचं पोट तपासलं, पोट फुगलेलं होतं आणि पेनकिलर वगैरे त्यांना अजिबात फरक पडलेला नव्हता. डॉक्टरांनी ऍडमिट व्हायला सांगितलं होतं. त्याच्यापूर्वी आयुर्वेदिक करून बघू म्हणून आल्या होत्या. आयुर्वेदामध्ये पोटातल्या गॅसेससाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी बस्ती चिकित्सा दिली जाते. त्यांना इमर्जन्सी बेसिसवर एक निरोह बस्ती दिला, म्हणजे काढ्याचा एनिमा दिला. काढ्याचा एनिमा दिल्यावर त्यांच्या पोटातले गॅसेस बाहेर पडले, पोट साफ झालं आणि ज्या बाईंना येताना एक पाऊल सुद्धा टाकणं अशक्य होत होतं, त्या बाई शांतपणे आपल्या घरी आपल्या पायांनी चालत गेल्या. हा गॅसेसचा संबंध असा सांध्यांशी आणि तुमच्या शरीरातल्या शिरांशी असतो. अनेक गोष्टी आहेत, पण आम्ही काही महत्वाच्या सांगितलेल्या. सध्या ना गट हेल्थ, गट बॅक्टेरिया ह्याविषयी वारंवार बोललं जात आहे. हो, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा विषय ना म्हणजे गट हेल्थ किंवा गट फ्लोरा, हल्ली हा शब्द खूप वापरला जातो आणि त्याविषयी बोलल्याशिवाय आजचा विषय पूर्णच होणार नाही. मित्रहो, आपल्या शरीरामध्ये अब्जावधी सूक्ष्म जीव आहेत. त्यामध्ये आपल्या आतड्यामध्ये, एस्पेशली मोठ्या आतड्यामध्ये त्या सूक्ष्मजीवांच्या कॉलनीज आहेत. यातले काही आहेत ते उपकारक जीव आहेत आणि काही आहेत ते अपायकारक आहेत. उपकारक जीव काय करतात, तर आपल्या शरीरामध्ये आपण ज्या गोष्टींचं पचन करू शकत नाही, उदाहरणार्थ तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, आपल्याकडे ती एन्झाईम्स नाही, पण ती पचवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती या सूक्ष्मजीवांकडनं होते आणि जे पदार्थ आपण पचवू शकत नाहीत ते त्यांच्याकडनं पचवले जातात आणि त्यातला पोषकांश ऊर्जा या स्वरूपात आपल्याला अवेलेबल केला जातो. हेच जे सूक्ष्मजीव आहेत ते व्हिटॅमिन B12 तयार करण्याचंही काम करतात बरं का. आता सध्या अक्षरशः कित्येक लोक व्हिटॅमिन B12 ची सप्लिमेंट्स घेत असतात. डॉक्टरांकडनं सजेस्ट केली जातात, कारण आपण व्हिटॅमिन B12 बनवू शकत नाही आणि जर आपण शाकाहारी असू तर आपल्याला आहारातनं पण मिळत नाही. मग अशा वेळी हे सूक्ष्म जीव आहेत ते व्हिटॅमिन B12 तयार करण्याचं काम करतात आणि शिवाय 20 प्रकारचे हॉर्मोन्स हे सूक्ष्मजीव तयार करतात. याशिवाय इम्युनिटीशी त्यांचा संबंध असतो. हेच जर काही
अपायकारक असतील बॅक्टेरियाज तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आपला आरोग्य तरंगाचा महत्वाचा विषय आहे डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम्स आणि असोसिएटेड डिसऑर्डर्स. हे डायबिटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम्स आहे आणि स्थौल्य आहे, हे ह्या सूक्ष्मजीवांमध्ये निर्माण झालेल्या असंतुलनामुळे होतं. हे आता रिसर्चनी, संशोधनातनं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे या सूक्ष्मजीवांकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्याला हा प्रश्न आला पण आहे आणि आपणही तो घेणारच होतो, कारण त्याशिवाय हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. गॅसेस झाल्यावर त्यावर उपाय काय सांगणार आहे. गॅसेस झाल्यावर उपाय काय ते सांगते. सगळ्यात महत्वाचं जी कारणं आहेत ना ती दूर करणं, म्हणजे संक्षेपतः क्रियायोगो निदानम परिवर्जनम असं सांगितलेलं. याचा अर्थ असा की चिकित्सेची सुरुवात, कुठल्याही प्रॉब्लेमच्या ट्रीटमेंटची सुरुवात ही ती कारणं टाळण्यापासून होते. मग काय, एकावर एक खाऊ नका. पहिलं अन्न पचल्यानंतर, अन्न पचनाची लक्षणं आल्यानंतर, दिसल्यानंतर मग तुम्ही पुढचा आहार घ्या. जेवढा पचेल, पोटाला जेवढा झेपेल तेवढाच आहार घ्या. जास्त खाऊ नका. मैदा, वाल, पावटा, वाटाणा यासारखे पदार्थ मंडळी कमीच खाल्लेले चांगले. याशिवाय सध्या वर्षा ऋतू सुरू आहे, म्हणजे पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात नॅचरली तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वीक होते आणि वातप्रकोपाची लक्षणं ह्या सीझनमध्ये दिसतात. त्यामुळे आपला चातुर्मास हा आता आषाढी एकादशीपासून सुरुवात झालेली आहे. आणि चातुर्मासाचा उद्देश लंघन, कमी खाणं हा आहे. याला कारण असं की तुमची जी वीक झालेली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्याशी तुम्ही स्वतःला अलाइन करून घ्या. गॅसेस झालेच तर सगळ्यात महत्वाचं गरम पाणी प्या. उकळलेलं पाणी प्या. उकळून थोडंसं गार केलेलं पाणी प्या. पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर सुंठ टाका, त्यानेही फरक पडतो. याशिवाय पुरेसे पातळ पदार्थ आणि पाणी जेवणामध्ये ठेवा. घरगुती उपाय म्हटले तर ओवा आणि सैंधव किंवा ओवा आणि मीठ गरम पाण्याबरोबर घेणं, म्हणजे एक पाव चमच्यालाही कमी, चिमूटभर ओवा किंवा 2 चिमूट ओवा आणि थोडंसं मीठ असं गरम पाण्याबरोबर घेणं, यामुळे गॅसेस कमी व्हायला मदत होते. पण इथे मला तुम्हाला एक कॉशन द्यावीशी वाटते, ती अशी, ओवा जर जास्त खाण्यात आला तर प्रचंड जळजळ होऊन पोटामध्ये दाहाची लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे ओवा जरी खायचा असला तरी स्वतःच्या प्रकृतीनुसार ठरवा आणि 2 चिमूट ओवा पुरतो. दुसरं असं आहे, जर पावसाळा नसेल तर जेवणामध्ये हिंग, जिरं, सुंठ घातलेलं ताजं फक्कड ताक प्यायला हरकत नाही. त्याने काय होतं, ताकामुळे पोटातला जो बॅक्टेरियल फ्लोरा आहे ना तो, त्याची हेल्थ सुधारते आणि त्यामुळे गॅसेस पण कमी व्हायला मदत होते. तेलाचा योग्य वापर करा. आता पावसाळा सुरू आहे, उगीच कच्ची सॅलड्स, डाएटच्या नावाखाली प्रचंड बोल भरभरून सॅलड्स ही नका खाऊ. खाल्लात, कोशिंबिरी खाल्लात तरी त्याच्यावर थोडीशी का होईना तेलाची फोडणी घाला, अन्यथा गॅसेस हे वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. अन्नपचनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला की पुरेशी झोप घेतली तरच आदल्या दिवशीचं अन्न व्यवस्थित पचतं, त्यामुळे मलविसर्जन योग्य होतं आणि गॅसेस पण कंट्रोलमध्ये राहतात. एक उदाहरण देते बरं का. सकाळची शाळा असते आणि मुलं सकाळी सकाळी लवकर उठून बाहेर पडतात. अनेकांची झोप पूर्ण होत नाही कारण रात्री झोपायला उशीर होतो. अशा वेळी त्या मुलांना गॅसेस होणं आणि कॉन्स्टिपेशन होणं ही सवय लागते, कारण वेळेत तर शाळेत पोहोचायला लागतं. आणि अशा वेळी वर्षानुवर्ष हे चक्र सुरू राहतं आणि मग पोटाच्या तक्रारी उद्भवतात. अनेक शिफ्ट ड्युटी वर्कर्स आहेत किंवा अगदी सकाळी सकाळी कामावर जाऊन ज्यांना अगदी पंचिंग करायचे सकाळी 7ला किंवा 8ला, अशा व्यक्ती आहेत. त्यांना पण हा प्रॉब्लेम होतो की पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे तुमच्या कामाच्या वेळा काय आहेत याचा विचार करून तुमची झोप पूर्ण कशी होईल हे बघणं अत्यावश्यक आहे. ओके, पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत.
आपण त्याआधी ना आषाढी एकादशीलाच मागच्या तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यावेळेला आपण म्हणलो होतो की मी उपास आहे तर मी माझ्याकडनं अनेक गोष्टी खाल्ल्या जात आहेत. तसं उपासाला बटाटा सहजच खाल्ला जातो. हो, बटाटा किंवा उपासाचे पदार्थ कितपत वाटूळ आहेत? आहेत ना. बटाटा, साबुदाणा यामध्ये तर नुसतं स्टार्च आहे आणि ते पचायला जड आहे. आता जर तुमचा अग्नी मंद असेल, पचनशक्ती जर मंदावलेली असेल, तर तुम्ही बटाटा जास्त खाण्यात आला तर त्यांनी वात होणारच आहे. तो पचणार नाही व्यवस्थित आणि त्यामुळे होतो वात, वायू धरतो पोटामध्ये. पण मग आत्ताच आपण जे म्हणलो चातुर्मासात उपास करून आपण आपल्या शरीराला अलाइन करत असतो, तर उपासाला मग हे पदार्थ नाही खायचे तर मग काय खायचं? बऱ्याच गोष्टी आहेत. फळं खा, वरईची खिचडी आहे ती खा, साबुदाणा किंवा बटाटा खाल्ला तर अतिशय कमी प्रमाणात खा. उपासाच्या भाजणीचं थालीपीठ आहे. उपासाच्या भाजणीत पण वरई, राजगिरा, साबुदाणा हे पदार्थ भाजलेले असतात, त्यामुळे त्यातला ते पचायला हलके होतात, ते खाऊ शकता. बरेच आपल्याला हे आहेत, अल्टरनेटिव्ह आहेत आपल्याला. ओके. पोट सोडून शरीराच्या इतर भागात गॅस अडकून त्रास होऊ शकतो का? नक्कीच. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गॅस पोटात साठतो, तो पोटातला गॅस काही कुठे जात नाही. पण आता मी तुम्हाला एक उदाहरण देते बरं का. एक मोठा एक रिझर्वॉयर आहे आणि त्याला बरेच चॅनल्स मिळत आहेत, म्हणजे बरेच ओहोळ त्याला मिळतात. वॉटर रिझर्वॉयर, पाणसाठ्याला बरेच ओहोळ येऊन मिळतात. त्यातला एक मोठा ओहोळ आहे ज्याला अजून छोटे छोटे ओहोळ मिळतात. त्यात जर काही असं एक ब्लॉकेज झालं तर काय होईल? त्याला मिळणारे जे छोटे छोटे ओहोळ आहेत तिकडे पण पाणी साठून राहील किंवा तिकडे पण प्रेशर डेव्हलप होईल. तसंच पोटात जर गॅस जास्त झालेला असेल आणि साठलेला असेल तर इतर सगळ्या सिस्टीम्सवर प्रेशर येतं, त्यांचं कार्य बिघडतं, ती कार्यप्रणाली पण विस्कळीत होते. त्यामुळेच मग अनेकांना पाल्पिटेशन होतं, काहींना श्वास घ्यायला त्रास होतो गॅस जर खूप पोटात असेल तर, काहींचं पाठ धरते, काहींना सायटिकाचा त्रास होतो. तर अशा प्रकारे हा पोटातला गॅस जरी वाढलेला असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे परिणाम मात्र दिसतात. मंडळी, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारावेत, म्हणजे त्यांची उत्तरं आम्ही ह्याच वेलनेस वेनसडे मध्ये देऊ शकतो. तत्पूर्वी आत्ता आलेल्या प्रश्नांविषयी आत्ता आलेले प्रश्न मी डॉक्टरांना विचारते. तर आपण आत्ता झोपेविषयी बोललो, त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. झोप कधी पूर्ण झाली असं आपण समजू शकतो? त्याची काही लक्षणं आहेत का? हा, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते. झोप आणि भूक या दोन गोष्टी वाढवू तेवढ्या वाढतात. जर तुम्ही खूप झोपायचा प्रयत्न केला तर खूप झोप लागते, खूप खायचा प्रयत्न केला तर गरज नसताना खूप खाऊ शकतात. पण मग योग्य झोप कुठली? तर साधारण 7 तासाची झोप ही खरं तर पुरेशी आहे. काहींना जास्तीत जास्त 8 तासाची लागेल, पण 7 तासाची झोप पुरेशी आहे. ती घेऊन सुद्धा जर तुम्हाला जाग येत नसेल तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवण रात्रीचं लवकर करायला पाहिजे, आहार कमी करायला पाहिजे आणि व्यायाम वाढवला पाहिजे. हे करून पहा आणि बघा 7 तासाची झोप पुरतीये की नाही. झोपताना एक मेंटल अलार्म लावा की आपल्याला 7 तासानंतर इतके वाजता उठायचंय, आपोआप जाग येते. ओके. वातामुळे पायात गोळे येऊ शकतात का आणि त्यावर काही उपाय आहे का? पायात गोळे येणं हा वाताचा प्रकार आहे, पोटातल्या वायूचा नाही. पण पोटातला वायू आणि पायात गोळे येणं हे कधी कधी दिसतं, प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही. डायरेक्टली त्याच्याशी संबंध असेलच असं नाही, त्याला वेगळी कारणंही असू शकतात. ओके. साधे पाणी जर 1-1 तासांनी प्यायले तर चालते का आणि त्यांनी वात कमी होतो का? तुम्हाला तहान लागलीये का? आधी हा विचार करा. तहान लागली असेल तरच पाणी प्या. दर 1-1 तासांनी पाणी पिण्यापेक्षा जर गॅसेससाठी म्हणून पाणी प्यायचं असेल तर उकळलेलं पाणी किंवा गरम पाणी हे तुम्ही पिऊ शकता. अजून एक सोपा उपाय सांगते. ज्यांना गॅसेस खूप होतात त्यांनी आलं, लिंबू, सैंधवाचं पाचक करून ठेवा.
म्हणजे काय करायचं, आलं किसायचं, त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि त्याच्यावर सैंधव घालायचं आणि हे पाचक थोडंसं करून ठेवायचं आणि जेवणा अगोदर अगदी थोडं म्हणजे 2 ते 3 चिमूट ते खायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची. त्याच्यामुळे गॅसेस कमी व्हायला मदत होते. लहान मुलांच्या बाबतीत गॅसेस कसे व्यक्त होतात माहितीये का, की अनेक लहान मुलं खाल्ल्यावर पोट दुखतं म्हणून तक्रार करतात आणि आया अक्षरशः मेटाकुटीला येतात. काय करावं, कारण मुलांनी खावं असं तर वाटत असतं पण खाल्ल्यावर तर पोट दुखतं. याचं कारण असं असतं की एकतर बराच वेळ त्यांनी खाल्लेलं नसतं किंवा त्यांना भूक लागून गेलेली कळत नाही आणि पोटात गॅस धरतो आणि जेव्हा खातात ती मुलं तेव्हा पोटातला गॅस तो ट्रॅप होतो आणि त्यामुळे पोट दुखायला लागतं. त्याच्यावर खूप सोपा उपाय आहे. मुलांना जर अशी जर तक्रार असेल तर वरण भात वाफेचा, त्याच्यावर तूप मीठ लिंबू असा जर तुम्ही थोडासा छोटासा एक एवढा जर वरण भात त्यांना खायला दिलात जेवणाच्या सुरुवातीला तर त्याच्यामुळे त्या वाताचं अनुलोमन होतं आणि त्यांची ही तक्रार दूर होताना दिसते. इतका सिंपल त्याच्यावरचा उपाय आहे. जर तुम्हाला वरण भात खायचा नसेल, काही मोठ्यांच्या बाबतीत की नाही भात वगैरे नको, तर चक्क गरम पाण्यात लिंबाचं सरबत बनवा. लिंबू मीठ साखर आणि त्याच्यात 1 किंवा 2 चिमूट सुंठ घाला आणि ते गरम पाण्यातलं लिंबाचं सरबत तुम्ही गॅसेस होतील तेव्हा तुम्ही घ्या. त्यांनी सुद्धा गॅस कमी व्हायला मदत होते. आणि म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत एक मला सांगायचंय बरं का, त्यांच्या शरीरात कोरडेपणा आलेला असतो, वयानुसार तो वाढतो आणि त्यामुळे होतं काय, त्यांना कॉन्स्टिपेशन होतं. मग सगळ्या म्हाताऱ्या माणसांची अस्वस्थता असते आणि मग रेचक घेण्याकडे प्रवृत्ती असते. रेचक घेऊन कॉन्स्टिपेशन आणि वात कधीही कमी होत नाही. रेचक घेऊन त्यावेळी पोट साफ होईल पण ही तक्रार नेहमी प्रमाणे कायमस्वरूपी जाणार नाही. कारण अनेकांना रेचक म्हणजे पोट साफ करण्याचं औषध, जुलाबाचं औषध. अनेकांना अशी सवय असते की त्रिफळा चूर्ण घ्या किंवा कायम चूर्ण घ्या किंवा अजून काही औषधं घ्या आणि पोट साफ करा, पण हा प्रॉब्लेम कधीही जात नाही. त्यामुळे पहिल्यांदा मी म्हणेन की हे सगळं थांबवा. त्याऐवजी सकाळी गरम पाणी त्यात चमचाभर तूप घालून ते तुम्ही एक कपभर कढत पाणी तूप घातलेलं घ्या किंवा काळ्या मनुकांचा काढा घ्या. एक 7-8 काळ्या मनुका जर कपभर पाण्यात भिजवल्या, त्याला उकळी आणली आणि चमचाभर तूप घातलं तर त्यांनी सुद्धा पोट साफ व्हायला मदत होते. वृद्धांना अजून एक चांगला उपाय म्हणजे एक 4 दिवस किंवा 7 दिवस ओळीनी दूध तूप घ्या सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना. त्यामुळे आतड्याला मऊपणा येईल आणि तुमची कॉन्स्टिपेशनची आणि गॅसेसची तक्रार ही दूर व्हायला मदत होईल. पण कृपा करून कुठलंही रेचक किंवा जुलाबाचं औषध हे घेऊ नका. ओके मंडळी, मी प्रश्न वाचतीच आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचाराच. अजून एक आलेला प्रश्न आहे तो मी त्याआधी वाचणार आहे, पण हा शेवटचा प्रश्न आहे. त्यामुळे जर कोणाला प्रश्न पडत असतील तर त्यांनी ते नक्की विचारावेत. तर आपल्याला पानसे मॅडम विचारतायत, वातामुळे मसल पेन होतं का? हो, होऊ शकतं. जर वातानी सगळीकडेच प्रेशर निर्माण केलं तर होऊ शकतं. आणि मगाशी मी अँटॅसिड बद्दल जे सांगितलं की अँटॅसिडचे सुद्धा दुष्परिणाम असतात. एकांनी आता आपल्याला विचारलेलं आहे की सगळे जगभर अँटॅसिड्स घेतात, मग तुम्हीच का नाही म्हणता अँटॅसिड्सना? गरज असेल तेव्हा घ्या, पण कायमस्वरूपी अँटॅसिड घेत बसा. हे केलं तर त्याचे दुष्परिणाम इथे माझ्याकडे लिस्ट आहे. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन पण होतं, त्याच्यामुळे जुलाब पण होऊ शकतात, त्याच्यामुळे डोकं दुखणं, त्याच्यामुळे पोट दुखणं, असे अनेक साईड इफेक्ट्स अँटॅसिड्समुळे झालेले काही लोकांमध्ये दिसतात. त्यामुळे जरी तुम्ही बिनधास्त अँटॅसिड्स घेत असलात तरी माझी अशी विनंती आहे की त्यापेक्षा त्याच्या मागचं कारण शोधा आणि त्याची ट्रीटमेंट करा. ओके, अजून एक आपल्याला प्रश्न आला आहे, रात्री दूध हळद घेतलं तर वात कॉन्स्टिपेशन होतं का? जर तुमची कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी असेल आणि जर होत असेल तर घेऊ नका. सगळ्यांना होत नाही. पण कॉफी घेतली, मुख्यतः जायफळयुक्त स्ट्रॉंग कॉफी घेतली तर मात्र कॉन्स्टिपेशन हे होतं. ओके, अजून आपल्याला प्रश्न आलेले नाही आहेत.
आज आपल्याला खूप नवीन लोक जॉईन झाले, त्या सगळ्यांचं स्वागत वेलनेस वेनसडे मध्ये. पुढचेही वेलनेस वेनसडेज तुम्ही जरूर बघत राहा. मी 1 मिनिट प्रश्नासाठी थांबते, कोणाला असतील तर त्यांनी जरूर विचारावेत. तत्पूर्वी मला एक कमेंट करायची आहे. मला ते पुस्तक दे जरा, सगळ्यांना दाखवायचं आहे. मंडळी, मी एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचत होते बरं का. दिसतंय का? गट असं त्याचं नाव आहे आणि त्याची लेखिका आहे जुलिया एंडर्स. तिने अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे मला का विशेष आवडलं त्याचं कारण सांगते. आयुर्वेदानी अग्नीची चिकित्सा किंवा कायचिकित्सा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही आजाराची चिकित्सा करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या जाठराग्नीची चिकित्सा करायची असते आणि म्हणून त्याला आम्ही कायचिकित्सा म्हणजे मेडिसिन हा जो विषय आहे त्याला आयुर्वेदामध्ये कायचिकित्सा असा समांतर विषय आहे. तर ह्या कायाग्नीची किंवा जाठराग्नीची चिकित्सा करायची असं सांगितलेलं आहे. एवढं पोटाला म्हणजे गट हेल्थला महत्व दिलेलं आहे. काय होतं की वैद्य मंडळी अनेक वेगवेगळ्या रोगांमध्ये बस्ती चिकित्सा सुचवतात आणि तो एक चेष्टेचा विषय होतो की अरे संधिवाताला बस्ती किंवा मायग्रेन झाला तर बस्ती, दर्द कहा, इलाज कहा, असं होतं. पण आज ही जुलिया एंडरसन म्हणते की जुलिया एंडर्स म्हणते की तुमच्या पोटावर, तुमच्या गट हेल्थवर आणि त्यात असलेल्या मायक्रोबियल फ्लोरावर तुमचं पूर्ण शरीराचं कामकाज आणि हेल्थ ही अवलंबून आहे. आणि म्हणूनच ती जी काही विधानं करते त्यात आयुर्वेदातल्या अनेक विधानांना पुष्टी मिळते. रिसर्च ऍडव्हान्स जसजसा होईल तसतशा आयुर्वेदातल्या या संकल्पना अधिक जास्त प्रकाशात येतील हे मात्र मला नक्की सांगावंसं वाटतं. येस, आपण ह्या पुस्तकाच्या कव्हर पेजचा फोटो किंवा त्याचं नाव सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये टाकूयात. म्हणजे ज्यांना हे पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट आहे त्यांना त्या पुस्तकाचा म्हणजे पुस्तक ते घेता येईल स्वतःसाठी. अजून आपल्याला प्रश्न आलेले नाही आहेत, त्यामुळे आत्ता इथे खूप छान माहिती व उपाय समजले. धन्यवाद, थँक्यू. तुमच्या प्रतिक्रियांचा नक्कीच आम्हाला फायदा होतो, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यातनं आपल्याला काही उपयोग होतोय तर नक्की तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये, तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा, याची लिंक पाठवा आणि युट्यूबवर सुद्धा आपले सगळे एपिसोड्स उपलब्ध आहेत. आरोग्य तरंग बाय डॉक्टर ज्योती शिरोडकर या चॅनलवर सगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. ओके, तर मंडळी, आपण ठरवल्याप्रमाणे आता 1 आड 1 वेनसडेज म्हणजे 1 आड 1 बुधवार भेटतोच आहोत. पुढच्या आठवड्यातला विषय आम्ही पुढच्या आठवड्यात व्हिडिओच्या मार्फत टाकूच. तुमचे जितके जास्तीत जास्त प्रश्न आमच्यापर्यंत येतील तितके आम्हाला विषय जास्तीत जास्त फुलवायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज बघून, शेअर करून त्याच्यावरचे तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत जरूर कळवा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची आम्ही लाईव्ह सेशनमध्ये उत्तरं देऊ शकू. आता आपण इथेच थांबणार आहोत. सगळ्यांना शुभरात्री. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.